भारतातील मिडल क्लास लोकांची पहिली पसंत बनलेली कार कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. पण काही दशकांअगोदर ह्या कंपनीसोबत कोणीच पार्टनरशिप देखील करायला तयार नव्हतं. तर मग ही कंपनी संजय गांधी यांचा ड्रीम प्रोजेक्ट कशी बनली आणि एकदा बंद पडूनसुद्धा पुन्हा एकदा कमबॅक करून कसा इतिहास घडवला, चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, मारुती सुझुकीची सुरुवात होते 1970मध्ये, ज्यावेळी आपला देश आर्थिक संकटांना सामोरा जात होता. गरिबी, महामारी आणि बेरोजगारीला बळी पडत होता. याचं मुख्य कारण होतं 1965मध्ये झालेलं भारत पाकिस्तान युद्ध आणि 1967मध्ये झालेला इंडो चायना वॉर. एका बाजूला आपला देश या सर्व परिस्थितीमधून स्वतःला सावरून उभा राहत होता, तर दुसऱ्या बाजूला पूर्ण जगामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशनने जोर पकडला होता. आणि याच दरम्यान 16 नोव्हेंबर 1970मध्ये मारुती टेक सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. जी कंपनी एक टेक सपोर्ट कंपनी होती. त्या कंपनीचे काम कार उत्पादन आणि असेंब्लीमध्ये मदत पुरवणे हे होते. त्यानंतर 1971मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारत सरकारने ही कंपनी विकत घेतली आणि त्या कंपनीचे नाव बदलून मारुती लिमिटेड ठेवण्यात आले आणि त्या कंपनीची MD म्हणून संजय गांधी यांची नियुक्ती करण्यात आली. 3 वर्ष रोल्स रॉयस कंपनीमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नियुक्तीनंतर परिवारवादाचा मुद्दाही उपस्थित केला गेला, पण इंदिरा गांधी यांच्यासमोर हा मुद्दा जास्त दिवस चालू शकला नाही. त्या काळामध्ये कंपनीने व्होल्क्सवॅगनसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडलाही मारुतीसोबत पार्टनरशिप करण्याचा प्रस्ताव मांडला. पण 1975मध्ये झालेल्या आणीबाणीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर भयंकर परिणाम झालेला होता आणि यामुळेच कोणताही आंतरराष्ट्रीय ब्रँड त्यांचे उत्पादन भारतात सुरू करू इच्छित नव्हता. संजय गांधी यांनी खूप साऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना प्रस्ताव देऊनही कोणतीच कंपनी मारुतीसोबत पार्टनरशिप करू इच्छित नव्हती. आणि ही अशी वेळ होती जेव्हा कंपनी पूर्णतः लॉसमध्ये चालली होती. मग आला 23 मार्च 1977चा दिवस, जेव्हा आणीबाणी हटवण्यात आली. पण आणीबाणीनंतर झालेल्या फेरनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि मोरारजी देसाई भारताचे नवीन पंतप्रधान बनले. आणि या निवडणुकीनंतर मारुती कंपनी देखील बंद करण्यात आली आणि सर्वांना वाटले मारुती लिमिटेडची कहाणी इथंच संपली. पण खरी कहाणी इथूनच सुरू झाली. 1980मध्ये पुन्हा एकदा इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या आणि संजय गांधी यांना भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी बनवण्यात आलं. मारुती कंपनी म्हणजे संजय गांधी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी स्वदेशी कार भारताच्या रस्त्यावर लवकरच धावणार होती. पण 23 जून 1980मध्ये एका विमान अपघातामध्ये संजय गांधी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी आपल्या मुलाच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यावेळेसचे पब्लिक सेक्टरचे फादर मानले जाणारे व्ही कृष्णमूर्ती यांची मदत घेऊन मारुती लिमिटेडचे नाव बदलून मारुती उद्योग समूह करण्यात आले. त्यानंतर 2 ऑक्टोबर 1982मध्ये मारुती कंपनीने सुझुकी नावाच्या एका जॅपनीज कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर साईन केलं आणि जॅपनीज गाड्या भारतामध्ये इम्पोर्ट करायला सुरुवात झाली. पण या गाड्या खूप महाग असल्यामुळं सरकारने लवकरात लवकर आपली स्वदेशी गाडी लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आणि हरियाणामधील गुडगाव येथे पहिली फॅक्टरी चालू करण्यात आली. आणि याच फॅक्टरीमध्ये बनवण्यात आली सर्वात प्रसिद्ध आणि आयकॉनिक कार मारुती 800. आणि या कारचे भारतातील पहिले ग्राहक बनले दिल्लीमध्ये राहणारे हरपाल सिंग, ज्यांना त्यांच्या कारची चावी स्वतः त्यावेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते देण्यात आली. कारण 1983च्या अगोदर सर्वसामान्य वर्गासाठी कोणतीही गाडी नव्हती. तेव्हा हिंदुस्तान मोटर्सची कॉन्टेसा आणि ॲम्बॅसेडर कार फक्त आणि मोठ्या लोकांकडेच बघितली जायची. आणि सर्वसामान्य लोकांसाठी बजाज कंपनीची चेतक हीच पसंती होती. पण मारुती 800च्या एंट्रीमुळं सामान्य वर्गातील लोकांचं कारचं स्वप्न पूर्ण झालं आणि बघता बघता मारुती 800 देशातील सर्वात जास्त विकली जाणारी कार बनली. या कारची डिमांड किती असेल याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की 1983 ते 2014पर्यंत मारुती 800च्या 28 लाखांपेक्षा जास्त कार विकल्या गेल्या. त्यानंतर कंपनीने 1984 आणि 85मध्ये ओमनी आणि जिप्सी या 2 कार लॉन्च केल्या आणि या 3ही गाड्या इतक्या प्रसिद्ध झाल्या की मारुती कंपनी भारतातील मार्केटमध्ये किंग बनली. आणि वाढत्या प्रॉफिटला बघून जॅपनीज कंपनी सुझुकीने आपली 26% भागीदारी वाढवून 40% केली आणि यामुळे खूप मोठी गुंतवणूक आल्यामुळं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्यात आलं. त्यानंतर 1991मध्ये
लिबरलायझेशनची सुरुवात झाली आणि या संधीचा फायदा घेत सुझुकी कंपनीने पुन्हा एकदा मारुती कंपनीमध्ये गुंतवणूक करून आपली भागीदारी 50% नेली. पण आता तुम्ही विचार कराल की कंपनीमध्ये शेअर आणि लिबरलायझेशन यांचा संबंध काय? तर लिबरलायझेशनच्या अगोदर असा नियम होता की कोणतीही फॉरेन कंपनी जर भारतीय कंपनीमध्ये गुंतवणूक करत असेल तर ती 40%पेक्षा जास्त नसावी. पण जेव्हा देशात लिबरलायझेशनची सुरुवात झाली तेव्हा तो रूल पूर्णपणे संपुष्टात आला आणि सुझुकी कंपनीला आपली हिस्सेदारी वाढवण्याची संधी मिळाली. आता मारुती आणि सुझुकी या दोन्ही कंपन्यांची हिस्सेदारी 50-50% झाली. त्यामुळं मारुती लिमिटेडचं नाव बदलून मारुती सुझुकी ठेवण्यात आलं. यानंतर मारुती सुझुकीने एक सिबडकर एक नवीन मॉडेल लॉन्च केले. पण जेव्हा 1999मध्ये वॅगनार लॉन्च करण्यात आली तेव्हा कंपनीने एक वेगळाच इतिहास रचला. कारण वॅगनारने त्यावेळेच्या बेस्ट सेलिंग कार मारुती 800ला सुद्धा मागं टाकलं. 1999 पासून 2023पर्यंत वॅगनारची 30 लाखांपेक्षा जास्त युनिट विकल्या गेल्या. त्यानंतर सन 2000मध्ये कंपनीने आल्टो कार लॉन्च केली, जिचे 45 लाखांपेक्षा जास्त युनिट विकून मारुती सुझुकीची हायेस्ट सेलिंग कार बनली. त्यानंतर स्विफ्ट, डिझायर अशा बऱ्याच मॉडेल कंपनीने लॉन्च केल्या, जे सगळे हिट ठरले आणि 2012पर्यंत मारुती सुझुकी कंपनीने 1 करोड कार सेल करण्याचा टप्पा पूर्ण केला. आत्ताचा जर विचार केला तर कंपनीमध्ये सुझुकीची हिस्सेदारी 56%पेक्षा जास्त झाली आहे. म्हणजे उरलेले 44% शेअर्स हे भारत सरकारकडे असतील असा विचार जर तुम्ही करत असाल तर तसं नाही आहे. कारण सरकारने 2003मध्येच आपले शेअर्स कमी करायला चालू केलं आणि 2007पर्यंत सर्व शेअर्स विकले गेले. म्हणजेच आज 56% शेअर्स सुझुकी कंपनी आणि उरलेले 44% शेअर्स हे म्युच्युअल फंड्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स यांच्याकडे आहेत. जरी भारत सरकारने आपली हिस्सेदारी काढून घेतली असली तरी कंपनी आपल्या कोर व्हॅल्यूला अजूनही जपून आहे. आणि हेच कारण असावं की मारुती सुझुकी आज भारतातील नंबर 1 कार कंपनी बनली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.